मीरा रोडमध्ये भुयारी गटार फुटल्याने 2 सोसायट्यांचा त्रास शिगेला। मीरा भाईंदर महानगरपालिका अधिकाऱ्यांची निर्लज्ज निष्क्रियता उघड झाली आहे। युवराज महाराजा व सेलिब्रिटी या 2 सोसायटीच्या परिसरातील इमारतींच्या मुख्य रस्त्यासमोर भुयारी गटार तुटल्याने घाण पाणी रस्त्यावर उफाळून येत आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर साचलेल्या घाण पाण्यामुळे तीव्र दुर्गंधी पसरली असून संपूर्ण परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे। लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि इतर रहिवासी हे आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या परिस्थितीत पालिकेच्या अधिकाऱ्यांमुळे दिवस काढण्यास मजबूर झाले आहेत। वेळेवर महानगरपालिकेला कर भरूनही पालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाची दणकट निष्क्रियता प्रकर्षाने जाणवत असल्याची रहिवाशांची तक्रार आहे। महिनाभरापूर्वी लेखी तक्रार देऊनही एकही कर्मचारी घटनास्थळी न आल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे। पालिका अधिकाऱ्यांनी जागेची केवळ औपचारिक पाहणी करून हातावर हात धरून बसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। दुरुस्ती, साफसफाई, लाईन दुरुस्ती किंवा गटार व्यवस्थेच्या देखभालीसाठी कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने रहिवाशांचा संताप प्रचंड वाढला आहे। रहिवाशांचे म्हणणे स्पष्ट आहे, महानगरपालिकेकडून कर वेळेवर घेतला जातो, पण सुविधा देताना मात्र पालिका गायब। आम्हाला मूलभूत सोयीही दिल्या जात नाहीत। आमच्या आरोग्याशी असा खेळ का? परिसरात डेंग्यू, मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असताना पालिका अधिकाऱ्यांची उदासीनता प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। स्थानिकांची मागणी आहे की पाणी पुरवठा व मलनिस्सारण विभागाने तात्काळ गटार दुरुस्ती, लाईन साफसफाई आणि परिसर निर्जंतुकीकरणाची कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्यामुळे पालिका प्रशासन पुन्हा हातावर हात धरून बसणार की कारवाई करणार याकडे इमारतीतील रहिवाशांचे लक्ष लागून आहे। आमच्या सोसायटीचं नाव आहे युवराज महाराजा सेलिब्रिटी आणि बाजूची सोसायटी एक्सेलन्सी सोसायटी आहे। या 2 सोसायटीच्या मधला हा जो कॉमन पेस आहे, येण्या जाण्याचा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये आता कमीत कमी 3 ते 4 महिने, 3.5 महिने तर झालेच आहे, 3.5 महिन्याच्या वरती गेला आहे। आणि हा जो तिकडे टँक प्रोजेक्ट जो आहे त्याचं पाणी सोडल्यानंतर दिवसातून 3 वेळा पाणी भरतं इथं आणि ते 3 वेळा पाणी जवळजवळ 2 तास 2.5 तासापर्यंत इकडे साचून राहतं आणि ते नंतर थोडं उतरू, म्हणजे त्याचं कॅपॅसिटी झाली तर जवळजवळ 4 तासापर्यंत परेशान आहे। म्हणजे दिवसातले 24 तास हेच चालू असतं, 8 ट्रिक 24 तास, म्हणजे 24 तासामध्ये ही परेशानी असते। आणि एवढं खराब पाणी आहे की ते गटारचं पूर्ण फ्लायओव्हर करून जमा होतं आणि ती सगळा घाण वगैरे सर्व याच्यामध्ये प्रोसेसमध्ये येतं आहे आणि त्याच्यापासून मच्छर म्हणा, रोगराई म्हणा किंवा हे म्हणा, पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत तिकडे सुद्धा लिकेज होतं आहे। आणि ह्याच्यासाठी आम्ही 3 महिन्यापासून BMCला मीरा भाईंदर महानगरपालिकेला पत्रव्यवहार केलेला आहे, सर्व त्यांना सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर आमचे जय साहेब आहेत, त्यांनी ते तिकडून महापालिकेमधून परमिशन आणलं होतं, त्यांचे अधिकारी आले होते, आयुक्त आले होते, त्यांच्याकडून जवळजवळ 30 ऑक्टोबरला हे सगळं झालं होतं, गटरपासून सर्व चेकिंग। पण आज जवळजवळ 25 दिवस झाले, त्याच्यावर काही एक कारवाई नाही आहे। तर ते हे पाणी बंद करण्याचं काम हे प्रशासनाचं आहे आणि प्रशासनाला आम्ही सर्व सोसायटी मात्र सर्व टॅक्स देत असून आम्हाला ह्या गोष्टीपासून म्हणजे स्वच्छ पाणी किंवा हा रस्ता याच्यापासून वंचित ठेवलं जाईल। तर आम्ही विनंती करतो सोसायटीमार्फत किंवा आमच्या लोकांमार्फत की आम्हाला लवकरात लवकर याचं सोल्युशन काढून आम्हाला याच्यामधले हा मार्ग दाखवावा, असं आम्ही मीरा भाईंदर, कमिशनर आणि इतर लोकांना आम्ही विनंती करतो आहे।